नमस्कार मंडळी. दोस्तांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. एक म्हणजे कुटुंब आणि दुसरी म्हणजे शाळा. कुटुंबामुळे मुलांची मानसिक जडणघडण चांगली होते, तर शाळेमुळे शैक्षणिक जडणघडण, त्यामुळे अर्थातच प्रगती सुद्धा छानच होते. म्हणूनच आपली ही शाळा सुद्धा असाच अभ्यास देते जिथे पालक आणि मुलं आणखी जवळ येतात आणि अभ्यासात रंग भरले जातात. हा अभ्यास अधिक रंगतदार करण्यासाठी मी आरजे रेश्मा आणि स्मितींद्री आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. तेजस्पर्शाने दूर हो अंधार, जैसा मुळांचा वृक्षा असे आधार. शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना आधार संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार. स्मितींजी, मुलांच्या लाईफ मध्ये सगळ्यात महत्वाचा रोल असतो तो म्हणजे पालकत्वाचा. कारण त्यावर त्याची पुढे प्रोग्रेस, त्याची जडणघडण अवलंबून असते. पण एक नक्की आहे की पूर्वीच्या काळातलं पालकत्व आणि आत्ताच्या काळातलं पालकत्व ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण तरी काय फरक नेमका या पालकत्वामध्ये आढळतो? हा खूप महत्वाचा विषय आहे आणि याच्याबद्दल फार कमी बोललं गेलं जातं आपल्याकडे. विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये असेल, सामान्य कुटुंबांमध्ये फार याच्याबद्दल चर्चा होत नसते. काळ बदललाय, त्यामुळे पालकत्वाची संकल्पना सुद्धा बदलली आहे. बरोबर. आणि या बदलांना अनुसरून आता पालकांनी मुलांसोबत संवाद साधायला हवा असं मला वाटतं. अगदी बरोबर. नाहीतर काय असतं की आजकालची पिढी म्हणजे खूपच बिघडलेली आहे, आगाऊपणा आणि उद्धटपणा खूप वाढलाय, कुणाचा धाक म्हणून राहिलेला नाही या मुलांना, असं काहीसं तुम्हाला आपण सगळीकडे ऐकतो हे संवाद. म्हणजे खरं तर आरोप केले जातात मुलांवर हे हो ना, आजही. हो ना. आणि घरात, शाळेत, पालकांच्या मीटिंग मध्ये असो, काही काही वेळेला तर लग्न समारंभात सुद्धा असे संवाद आपल्याला ऐकायला मिळतात. करेक्ट. मग इथे मला असं वाटतं की खरा आपण असा विचार केला पाहिजे, खरा प्रश्न आपल्याला विचारला पाहिजे की खरंच मुलं बिघडली आहेत का, की काळ बदललाय, पिढी बदलली आहे, हे आपण खरं तर स्वीकारलं पाहिजे. आणि अजूनही आम्ही 30-40 वर्षापूर्वी कसे होतो यातच आपण जास्त रमत असतो. करेक्ट. म्हणजे आम्ही कसे आमच्या आई वडिलांच्या धाकात होतो, एवढे आगाऊ नव्हतो, या विचारात आजकालचे पालक जास्त असतात. त्यामुळे मला असं वाटतं की मुलांच्याकडून अशा आपण अपेक्षा नाही केल्या पाहिजेत. ते करणं चुकीचं आहे. अगदी बरोबर. पूर्वीचं पालकत्व म्हणजे घरामध्ये कमीत कमी 4 ते 5-6 अशी मुलं असायची. कुटुंब नियोजनाचं एवढं संस्कृती नव्हती, तेवढी अवेअरनेस नव्हती. त्यामुळे मुलं ही देवाची देणगी आहेत असा विचार करून जास्तीत जास्त मुलं घरात व्हायची. आणि एकत्र कुटुंब असल्यामुळे मुलं ही आपोआपच वाढत असतात, त्याच्याकडे फार काही असं लक्ष द्या असा ठाम विश्वास होता आपला. बरीच भावंड आहेत, त्याच्यामुळे ते एकत्र खेळतायत, नांदतायत. मग त्याला लागणारं पुरेसं आर्थिक बळ, पैसा लागतो, शारीरिक बळ लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण तेव्हा इतक्या महत्वाच्या वाटत नसत. म्हणजे ती वाढतात, आपोआपच वाढत असतात असं बऱ्याचदा बऱ्याच पालकांना वाटत असतं. आणि त्यामुळे घरात पालकांशी संवाद किंवा मुले पालकांशी मोकळेपणाने बोलायला फार लजावायची नाहीत. बरोबर. आणि त्यात कसं वडील कडक किंवा एकतर्फी संवाद करणारे, शिवाय आईची भूमिका म्हणजे मुलांना खाऊ पिऊ घालणारी किंवा आजारी असतील तर त्यांची सेवा शुश्रूषा करणारी एवढीच होती. आता ती परिस्थिती
राहिलेली नाहीये. पूर्वीच्या काळात तर मुलं वयात सुद्धा फार उशिरा यायची, म्हणजे 12व्या-13व्याच्या वर्षानंतर मुली आणि 14 वर्षानंतर मुलं यायची. आता ती सुद्धा परिस्थिती बदलली आहे, कमी वयात मुलं वयात येतात. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीबद्दल आपण फार अजून अवेअर नाही होत. आपल्याला बरीचशी गोष्टी अजून समजून घ्यायला पाहिजेत. शिवाय आपल्याकडे लिंगभेद होता, अजूनही आहे, बऱ्याच ठिकाणी अजूनही तो मानला जातो. हे दुर्दैव आहे आपल्या समाजाचं की मुलं आणि मुलींमध्ये खूप भेदभाव केला जातो. म्हणजे अगदी म्हणजे प्रेम प्रकरण वगैरे तर फारच दूरची गोष्ट झाली, पण मुलगी एखाद्या मुलाशी चुकून जरी बोलताना दिसली तरी अजूनही आपल्याकडे त्याबद्दल फार वाईट नजरेने विचार केला जातो. आणि अशा प्रकारच्या सगळ्या पालकांकडून गोष्टी होत असतात. मुलांच्या बाबतीत सुद्धा घराबाहेर मित्रांबरोबर हिंडलं तरी चालतं, बाहेर फिरलं तरी चालतं, त्याला बंधनं नाहीत, अशा प्रकारचे बरेच गैरसमज आपल्याकडे अजूनही आहेत. शिवाय मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा पालक पूर्वी अनुत्सुक होते. शिकलीच पाहिजे तर अशी काही गरज नाही, ती शिकून काय करणार, चूल आणि मुलंच तर सांभाळायचंय, असे सगळे गैरसमज त्या काळात जास्त होते. आणि आता मात्र जसं जसं स्त्रियांनी शिक्षण घेण्याची सुरुवात केली आहे, हळूहळू पालक आणि मुलं यांच्यातले संवाद वाढलेले आहेत, त्यांचा फरक त्यांना जाणवू लागलाय. शिक्षण, नवीन तंत्रज्ञान, बऱ्याच गोष्टींची नव्याने ओळख झालेली आहे मुलांना. मोबाईल असेल, इंटरनेट असतील, जागतिकीकरण झालं, आधुनिकीकरण झालं, या सगळ्यांमुळे आजकालच्या मुलांची बऱ्याच गोष्टींची ओळख झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे कुटुंब नियोजनामुळे विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे, लहान झालेली आहेत कुटुंब. त्यामुळे आजकाल पालकांना मुलांना कसं सांभाळावं याचे प्रश्न सुद्धा पडलेले आहेत. बरोबर. आणि आजचे पालकत्व जास्त जबाबदारीचे आणि जोखमीचे. पण आता याचंही एक दुसरं टोक मला सांगायला आवडेल की म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आजकाल मूल जन्माला येण्याआधीच त्याच्या नियोजनाची सुरुवात होते. म्हणजे गमतीने आपल्याकडे म्हटलंही जातं की मूल जन्माला येणार असेल असं कळलं की शाळेच्या ऍडमिशनच्या फॉर्म्स बद्दल धावपळ होते, गर्भसंस्कारापासून बऱ्याच गोष्टी चालू होतात. म्हणजे आता हे झालं दुसरं एक्स्ट्रीम टोक. म्हणजे सगळ्या बाबतीतच मला वाटतं एकंदरीत पालकांचं मार्गदर्शन करायला पाहिजे, त्यांना माहिती द्यायला पाहिजे. खूप पॅनिक होऊन, खूप टेन्शन घेऊन, धास्तावलेले असून पालकत्व करायची गरज नसायला पाहिजे. आत्मविश्वास पाहिजे की आपण आपल्या मुलांना हाताळू शकतो, सांभाळू शकतो. उगीच तो एक न्यूनगंड पालकांमध्ये मला जाणवतो हल्ली, तो म्हणजे आपण कुठेतरी चुकतोय, कमी पडतोय, आपल्या मुलांना काही कमी पडता कामा नये, या ताणाखाली आपण जास्त आहोत. म्हणजे हा ताण आहे आपल्या डोक्यावर. मला वाटतं की म्हणूनच आपल्याला विचार केला पाहिजे की नेमकं मुलांच्या वाढीसाठी आपण काय करायला. मुलांची नैसर्गिक वाढ मान्य करून त्यांना नैसर्गिकरित्या वाढू द्यायला पाहिजे. आणि पालक म्हणून स्वतःवर विश्वास ठेवून चुकत होईल, काही हरकत नाही, चुका होऊ शकतात, पण त्या चुकत शिकत आपण पालकत्व निभावण्यात आनंदी राहायला पाहिजे. हे आजच्या पालकांना समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून पूर्वीचे आणि आजचे पालकत्व यात निश्चितच खूप बदल आहे असं मला वाटतं रेश्मा. पण हो, आणि आजकालचे पालक पूर्वीच्या पालकत्वाची तुलना करून मुलांना उगाच संभ्रमात पाडतात, तर ते करू नये पालकांनी. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे. आणि यासाठी मला असं वाटतं की पालकांना चांगलं पालकत्व म्हणजे काय, आजच्या परिस्थितीमध्ये सजग पालकत्व काय आहे, ते निभावण्यासाठी काय करायला पाहिजे, याबद्दल आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. हो, नक्कीच. आणि स्मितींजी, हे आज आपण स्वीकारायला हवंय सगळ्यांनीच की पालकत्व ही एक कला आहे. त्यामुळे आपण मुलांच्या कलेने घेतलं की पालकत्व आपोआपच रुजू लागेल. तसंच मुलांच्या जडणघडणीमध्ये नक्कीच पालकांची महत्वाची भूमिका आहे. आणि म्हणूनच आज पालकत्व हे जाणून घेताना आपण एक छानशी गोष्ट ऐकूया शाल्मलीच्या आवाजामध्ये, माझे कुटुंब. हो वा, चालेल, छान. माझे कुटुंब. मी आहे टुकटुक. माझं कुटुंब खूप मोठं आहे. चला त्यांना भेटायला. ही आहे माझी आई आणि हे माझे बाबा. नीतू माझा भाऊ आणि मीतू माझी बहीण आहे. माझे दोन्ही आजी आणि आजोबा आले. माझ्या आईला 3 बहिणी आहेत. त्यांना सगळ्यांना मी मावशी म्हणते. आणि माझ्या बाबांना 4 भाऊ आहेत. 2 मोठे काका आणि 2 छोटे काका. त्यांच्या बरोबर माझ्या काकू आहेत. 2 मोठ्या काकू, 2 छोट्या काकू.
माझ्या कुटुंबात 5 छोटी मुलंही आहेत. आम्ही सगळे मिळून खूप दंगा करतो. पहा केवढं मोठं आहे माझं कुटुंब. अरेच्या, बुजो तर राहिलाच. दिवसभर आपली इवलीशी शेपटी हलवत भू 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 करत राहतो. किती छान होती गोष्ट. आणि खरंच मुलांनो, कुटुंब फार महत्वाचं असतं. प्रत्येकाच्या आपल्या मनामध्ये आदर्श कुटुंबाचं एक छान चित्र प्रत्येकाने रंगवलेलं असतं. आणि मित्रांनो, बालवर्गाला सुद्धा आपण हाच अभ्यास दिला होता की तुम्ही तुमच्या कुटुंबाचं चित्र काढा आणि रंगवा. बऱ्याच मुलांनी आम्हाला हे चित्र पाठवलेलं आहे आणि ज्यांनी कोणी अजूनही आम्हाला हे चित्र नाही पाठवलंय ते सुद्धा अजूनही आम्हाला हे चित्र पाठवू शकता. 9167132904 या क्रमांकावर तुमच्या कुटुंबाचं चित्र काढा आणि रंगवा आणि ते आम्हाला नक्की पाठवा. आणि बालमित्रांनो, या निमित्ताने आज मी तुम्हाला नक्की एक सांगेन की घरामध्ये जे कोणी कुटुंबीय आहेत, आई बाबा आहेत, आजी आजोबा, ताई दादा, अगदी सगळ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारा, खूप बोला. ते तुमच्या जवळ कधी येतील याची वाट पाहण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या जवळ जा आणि गप्पांना सुरुवात करा. खूप छान सांगतेस रेश्मा. खरं तर म्हणजे आई बाबांशी गप्पा मारा, त्यांच्याशी संवाद साधा. याच प्रक्रियेमध्ये आपण आपल्या 3री ते 5वीच्या मुलांना एक गमतीशीर अभ्यास पाठवला होता. अच्छा, त्यात त्यांना सांगितलं होतं की तुमच्या आई बाबांना पत्र लिहा. वाव, विषय काही असू शकतो, तुम्ही तुमचा विषय निवडा आणि पण लिहा, पत्र लिहा. आपण बोलणारच आहोत आपल्या फैजान या मित्राशी, पण त्याआधी आपण ऐकणार आहोत गायत्री खराटे हिने लिहिलेलं, आपल्या आई वडिलांना लिहिलेलं पत्र. वाव, चला तर ऐकूया गायत्रीने आपल्या आई वडिलांना लिहिलेलं पत्र. येस, ऐकूयात. नमस्कार, मी गायत्री मंगेश खराटे. आज मी तुमच्यासमोर एका पत्राचं वाचन करणार आहे, जे मी माझ्या आई वडिलांना लिहिले आहे. प्रिय आई बाबा, बऱ्याचदा काही भावना समोरासमोर व्यक्त करता येत नाही. आपणही सतत सोबत असतो, काही गोष्टी मात्र अव्यक्त राहिल्या. नेहमी राग, काळजी यांसारख्या भावना आपण सहजरित्या व्यक्त करतो. प्रेम कृतीतून व्यक्त होते. प्रत्येक पालक त्यांच्या मुलांवर प्रेम करतात, पण आम्हा मुलांना मात्र प्रेम करण्याची संधीच मिळत नाही. म्हणूनच हा पत्राचा थाट. तुम्ही दिलेल्या प्रेमाची परतफेड करणं अशक्यच. मी मात्र तुम्हाला आनंद नक्कीच देऊ शकते. आपल्या मुलाच्या प्रत्येक गोष्टींचं पालकांना कौतुक हे असतंच. बऱ्याचदा माझ्याकडून चुका होता, तुम्ही मात्र दरवेळी मोठ्या मनाने मला माफ करता. मला आठवतंय, लहानपणी मी फार खोडकर होते, खूप खोड्या करायचे. तुम्ही हसत हसत मला समजावायचात. चालण्यापासून बोलण्यापर्यंत सारं काही तुम्ही मला शिकवलं. मला माझ्यापेक्षा जास्त तुम्ही जाणता. तुम्हाला आठवतंय माझ्या शाळेचा पहिला दिवस? खूप उत्साहात तुम्ही दोघेही मला सोडायला आला होता. माझे सगळे हट्ट तुम्ही पुरवलेत. एकदा शाळेत मी पाय घसरून पडले, तेव्हा तुम्ही दोघांनी मला खूप ओरडलं होतं. मी त्या दिवशी भांडून जेवलेच नव्हते. मला आजही स्पष्ट आठवते, तुम्ही देखील त्या दिवशी जेवला नव्हता. शेवटी मलाच रडू आलं. शाळेपासूनच तुम्ही मला प्रोत्साहन देत आला. मला स्पर्धेत जेव्हा जेव्हा बक्षीस मिळायचं तेव्हा तेव्हा तुम्ही मला कौतुकाची थाप मारली. मी सतत आजारी पडायचे, तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या उशाशी बसायचात. शाळेमधून कॉलेजमध्ये आल्यावरही तुम्ही मला तितकंच प्रोत्साहन देत राहिला. तुम्ही माझ्या केलेल्या प्रत्येक गोष्टीचा मान ठेवून मला हवं ते शिकायची परवानगी दिली. कधीच कुठल्याच प्रकारचं बंधन असं घातलं नाही. माझे आई बाबा कमी आणि मित्रच जास्ती झाला. मला फिरायला आवडतं म्हणून प्रत्येक सुट्टीत फिरायला न्यायचात. आठवते एकदा मी हरवलेले? बाप रे, केवढी पंचायत झालेली. आईला तर रडूच फुटलेलं. आणि एकदा माझा अपघात झालेला. 15 दिवस झोपूनच होते मी. त्यानंतर माझ्या उरलेल्या शिक्षणासाठी तुम्ही मला बेंगलोरला पाठवलेलं. तेव्हा तर दर 5 मिनिटांनी तुम्ही मला फोन करायचात. मला नोकरी लागली तेव्हा माझ्याहून जास्त आनंदी तुम्ही दोघे झालात. बाबांनी तर गाडी घेऊन दिली. तुम्ही मला दिलेली प्रत्येक भेटवस्तू मी आजवर जपते हो, अगदी जीवापाड. बाबांनी दिलेल्या प्रत्येक चॉकलेटचं रॅपर सुद्धा. तुम्ही नेहमीच मला तुमचा मुलगा मानत आलात. इतकी वर्षे मात्र हे सगळं व्यक्त करताच आलं नाही. आज मात्र बोलावंसं वाटतंय. भावनांचे बांध फुटले, निशब्द पेरले गेले.
उद्या मी सासरी जाणार याचा अर्थ असा नाही की तुम्हाला दूर करणार किंवा तुमच्यापासून दूर जाणार. परक्याचं धन असेल तरी तितक्याच हक्काने तुमची सेवा करणार. तुमच्या इतकंच मीही तुमच्यावर प्रेम करते. 2 ओळी खास तुमच्यासाठी. माझ्या शृंगारातील साज तुम्ही, माझ्या देहातील श्वास तुम्ही. तुमचीच नमो. वा, किती छान होतं पत्र. आणि स्मितींजी, हा गमतीशीर अभ्यास नाहीये, हा खरंच खूप अर्थपूर्ण अभ्यास आहे. म्हणजे बघा, सध्याच्या या काळामध्ये, मोबाईल आणि इंटरनेटच्या काळामध्ये खऱ्या पत्राची जी जागा होती ती मेसेज आणि ईमेलनी घेतलेली आहे. त्यामुळे खूप सुंदर, अगदी विचारपूर्वक अभ्यास तुम्ही दिलेला आहे. आणि तुम्ही म्हणालात की 3वी ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हा अभ्यास दिला होता, तो हाच होता का? हो हो. आणि त्याच संदर्भात आपण आता बोलणार आहोत सय्यद फैजान मस्तान या इयत्ता 5वीतल्या मुलाशी, जो राहणारा आहे गाव हिसामाबाद, तालुका शिरूर, अनंतपाक, जिल्हा लातूर इथला. हा त्याच्या मामाच्या गावी राहून शिकतो. त्यामुळे त्याने त्याच्या आईबाबांना काहीतरी मागणी किंवा परमिशन घेण्यासाठी पत्र लिहिलंय. तर फैजानशी बोलूया आणि त्याच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी जाधव यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की फैजानचं पत्र कसं आहे. ओके. नमस्कार जाधव सर, तुमचे शाळेबाहेरची शाळेमध्ये स्वागत आहे. थँक्यू सर. जाधव सर, तुमची ही हिसामाबाद शाळा जी आहे हो सर. ती नेमकी कशी आहे? किती मुलं आहेत त्या शाळेमध्ये? पटसंख्या यावर्षीची आमची 204 आहे सर. बर. हा, तर इयत्ता 7वी पर्यंतची शाळा ही पहिलीपासून 7वी पर्यंतची. बर. हा, 100 वर्ष पूर्ण होत आहेत 2023 ला. बर. म्हणजे शाखेच्या म्हणजे मोठी शाळा आहे तर. सरकारी शाळा आहे. म्हणजे मोठी शाळा आहे. हो सर. बर. आणि साधारणपणे हिसामाबाद हे केवढं मोठं गाव आहे? 6,000 लोकसंख्या आता सध्या झालेली आहे. बर. अच्छा, म्हणजे मोठंच गाव आहे. हो हो हो. तुम्ही मुलांपर्यंत शाळेच्या माध्यमातून आता अभ्यास कसा सुरू ठेवलाय जेव्हा लॉकडाऊन सुरू आहे तेव्हा? तर आमचे लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल साहेब आहेत. बर. तर त्यांच्या कल्पनेतले कोविड कॅप्टन नावाची संकल्पना आम्ही राबवतो. अच्छा. मुलं जे सध्याला घरी आहेत ना, हा. तर त्या गल्लीतल्या मुलांचे आम्ही गट केलेले आहेत. बरं. आणि त्या गटामध्ये बसून मुलं बाकीचं सगळं कोविडच्या बद्दलची सगळी खबरदारी घेऊन त्या ठिकाणी एकत्र येत आहेत. आमचे शिक्षक जाऊन त्यांना भेट देऊन मार्गदर्शन करतायत. अच्छा. बर. आणि या पद्धतीने त्यांचं शिक्षणामध्ये खंडन नाही पडायला पाहिजे, त्यांचं नुकसान नाही व्हायला पाहिजे याची आम्ही काळजी घेतोय. बर. छान. अच्छा. आणि शाळेबाहेरची शाळेतनं आलेले म्हणजे जे मेसेजेस आहेत व्हॉट्सअप आणि SMS चे, ते आपण फॉरवर्ड करतोय का सर्व मुलांना? फॉरवर्ड करतोय. आमचे सगळ्या वर्गांचे ग्रुप आहेत, पालकांचे ग्रुप आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत अप्रोच होतोय. हा, बालरक्षक नावाची एक संकल्पना परत आमच्या जिल्ह्यात राबवली जाते. बर. म्हणजे एक तरुण आहेत गावातले आणि त्यांनी ह्या पद्धतीनं, म्हणजे ज्यावेळेला शाळा ऍक्च्युअली बंद आहे पण मुलं मिस नाही झाली पाहिजे, अभ्यासापासून दूर नाही झाली पाहिजे म्हणून काळजी घेत आहेत. बर. वा, छान. आणि मग तुम्ही वगैरे करणं सुरू असतं. बर बर, व्हेरी गुड. मग आम्ही फैजानशी बोलू शकतो का? तो तुमचा विद्यार्थी आहे शाळेतला. हो, बोलू शकता ना सर, बोलू शकता. हो. हॅलो फैजान. नमस्ते. नमस्ते, कसा आहेस? चांगला. आणि तू कितवीला आहेस आता? 5वी. अच्छा, छान. आणि मग तुला आता अभ्यासाचे मेसेज मिळतच असतील आमच्याकडनं. आणि तुला घरी कोण कोण मदत करतं? मम्मी आणि पप्पा. अच्छा, ओके. मग आम्ही जो काल पाठवला होता अभ्यास की तुझ्या आई बाबांना, मम्मी पप्पांना तू एक पत्र लिहिलंयस का? व्हेरी गुड. काय लिहिलंय? वाचून दाखव. पत्रलेखन विषय सहलीला जाण्याची परवानगी मिळण्याबाबत. पत्ता सय्यद फैजान मस्तान, मुक्काम पोस्ट, हिसामाबाद, तालुका शिरूर, अनंतपाळ, जिल्हा लातूर. दिनांक 19 डिसेंबर 2020. श्रीरूप. हाय बाबा, साष्टांग नमस्कार. हाई पत्र लिहिण्यास कारण की मी इकडे सुखी आहे, तुम्ही तिकडे सुखी राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना. बाबा, आमची सहल रायगडला निघाली आहे. माझे सर्व मित्र जात आहेत. मी युट्यूबवर रायगड किल्ला बघितला आहे, खूप सुंदर आहे. तसेच इतिहास व भूगोल या विषयासाठी उपयोग आहे. तरी मला सहलीला जाण्यासाठी पैसे पाठवा. मामाला, आजीला समजावून सांगा. सहलीला जाणे महत्वाचे आहे. ठीक आहे बाबा. छोट्या दिदीला माझा नमस्कार सांगा. तुमचा लाडका फैजान. मस्त. छान लिहिलंयस. पण तुला कोणी मदत केली बरं हे पत्र लिहायला? मम्मी. बर. अरे एकदम तू अर्जासारखं का पत्र लिहिलंयस?
आई बाबांना आपण असं अर्जासारखं पत्र लिहितो का? मी मामाच्या गावाला आहे. अच्छा, तू तुझ्या मामाच्या गावी राहतो आणि म्हणून तू तुझ्या आई बाबांकडनं सहलीला जाण्यासाठी परमिशन मागतोय. अच्छा, बरं फैजान, तुझा आवडता विषय कोणता आहे? इंग्लिश आणि मराठी. व्हेरी गुड. मग तू आता मामाच्या गावी राहतोस फैजान, तर तुला आई बाबांची आठवण येते की नाही? खूप येते. करेक्ट. काय वाटतं तुला लांब राहून आई बाबांपासून? खूप दुःख वाटत. करेक्ट. पण शिकण्यासाठी तू गावात राहत नाहीस, इथे राहतोस. हा. व्हेरी गुड. बरं, आज तुझा हा कार्यक्रम आई बाबा पण ऐकत असतील. तुला आई बाबांना काही निरोप द्यायचा आहे? म्हणजे पत्र तर तू लिहिलंच आहे, पण अजून काही वेगळा निरोप द्यायचा आहे, मेसेज द्यायचा आहे? मी मोठा होऊन आई बाबांना सेवा करीन. किती गोड. खूप छान. बरं, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय ते सांग. शिक्षक वा, व्हेरी गुड. करायचे. बहुत अच्छा, व्हेरी गुड. छान. बाय बाय. ए आई मला पावसात जाऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई स्मितींजी, खरंच आपण लहानपणी किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी पालकांवर अवलंबून असतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींची परवानगी आपण पालकांकडून घेत असतो आणि पालकही या गोष्टींचा अगदी विचारपूर्वक निर्णय घेऊन उत्तर देत असतात. आणि खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे की मुलांनी अशी परवानगी घेत राहावं. हो, बरोबर आहे. आणि म्हणून त्याच सोबत आपल्याला पालक म्हणून सुद्धा सजग व्हायची गरज आहे आणि पालकांना सुद्धा योग्य अयोग्य काय आहे हे समजलं पाहिजे. मुलांनी पालकांशी संवाद साधायला थोडासा पुढाकार घ्यायला हवाय. हो ना. आणि रेश्मा, जसं आपण आपल्या 3री ते 5वीच्या मुलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आई बाबांना पत्र लिहा, तर त्यात सुद्धा तो एक प्रकारचा संवाद आहेच. आणि तसाच अभ्यास आपण आपल्या 6वी ते 8वीच्या मुलांना दिला होता आणि त्यांना पुढे जाऊन असं म्हटलं होतं की आपल्या पालकांची मुलाखत घ्या. अच्छा. त्यांना त्यांच्या जीवनाबद्दल प्रश्न विचारा. ओके. गमतीशीर होता की नाही अभ्यास? हो. म्हणजे जेणेकरून त्यांचा सुद्धा पालकांशी संवाद वाढेल. हा अभ्यास अनेक 6वी ते 8वीच्या मुलांनी केलेला आहे. त्यांचे अनुभव सुद्धा त्यांनी आपल्याशी शेअर केलेले आहेत. त्यांच्यापैकी आपण आता बोलणार आहोत समीर ज्ञानेश्वर रावकडू यांच्याशी. हा 6वीतला विद्यार्थी आहे. त्याने आपल्या पालकांची मुलाखत घेतलेली आहे. तर त्याच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की नेमकं त्याने आपल्या आई वडिलांशी काय संवाद केलाय, काय समजून घेतलंय. ओके. हा राहणारा आहे गाव धाडी, तालुका आष्टी, जिल्हा वर्धा इथला. तर ऐकूया त्याने काय आणि कशी मुलाखत घेतली आपल्या आई वडिलांची. ओके. हाय समीर, कसा आहेस? चांगला. तुला कळलं का आम्ही कुठून बोलतोय? नागपूरवरून. येस, पण कुठून? आकाशवाणीवरून. शाळेबाहेरच्या शाळेतून बोलतोय. करेक्ट. कसा आहेस तू? मी छान आहो. हा, आणि कसा चाललाय तुझा अभ्यास ते सांग. माझा अभ्यास तर छान चाललाय. व्हेरी गुड. गुड. समीर, तू आता 6वीला गेलायस का? हो. मग जरा तुझ्या शाळेचं नाव सांगशील का आम्हाला? उच्च प्राथमिक शाळा घरी. बर. आणि तुला घरी कोण कोण शिकायला मदत करतं? आई बाबा. वा, छान. मग त्यांची मुलाखत तू घेतलीस का? काल आम्ही तुला सांगितलं होतं. हो. मग काय प्रश्न विचारलेस, कशी घेतलीस मुलाखत, जरा सांगतोस आम्हाला? हो. हा, बोल. शेतीबद्दल बाबा पहिलीपासून तर ग्रॅज्युएट पर्यंत शिकले आहेत. अच्छा. पण तू काय त्यांना विचारलंस, प्रश्न काय विचारलास? तुम्ही कुठपर्यंत शिकले? हा, मग त्यांनी तुला हे उत्तर दिलं. हा. मग पुढे? तुमच्या लहानपणी तुम्हाला कोणत्या कोणत्या परिस्थिती होत्या तुमच्या शाळेत? हा. त्यांना लहानपणी शाळेत जायला चप्पल नाही, कपडे नाही, पाटी लेखन घेऊन जावं लागेल. बरोबर. मग हे तुला ऐकल्यावर काय वाटलं? आश्चर्य झाला मला. करेक्ट. तू कसं जातो शाळा चालू असताना? आम्हाला सगळंच भेटते. म्हणजे तुम्ही लकी आहात थोडक्यात, है ना? हा. छान.
आता त्यांच्या वेळेसची परिस्थिती वेगळी होती, आता आपली परिस्थिती वेगळी आहे, नाही का? मग आईला विचारलंस का तू? आई मॅट्रिक पर्यंत शिकली. हा. आणि मी ते मॅट्रिक. बर. आणि आईने तुला काय सांगितलं खास तिच्या बालपणाबद्दल? आईला बालपणी कामाला जायला लागेल. ओ अच्छा, म्हणजे काम करून शिकावं लागलं आईला. छान. मग आता एवढे कष्ट करणारे आई बाबा आहेत, तर तू काय ठरवलंयस पुढे काय करणार आहेस तू? मी शिकून मोठा माणूस होणार आहे. व्हेरी गुड, खूप छान. आणि तुला एखादं असं नवीन काही शिकावंसं वाटलं अभ्यासाच्या सोबत? ओके, अभ्यास तर तुला करायचाच आहे, तू शाळेचा अभ्यास करशील, मोठा होशील, पण दुसरं असं जर काही विचारलं तुला की तुला काही शिकायचंय, तर काय शिकायला आवडेल तुला? कम्प्युटर शिकायला आवडेल मला. बर, अच्छा, छान. मग आता चांगला अभ्यास कर आणि आई बाबांनी जेवढी मेहनत तुझ्यासाठी घेतली आहे तू पण तेवढीच मेहनत करून त्यांना खुश कर. ओके, चालेल. छान, तुझ्याशी बोलून खूप मस्त वाटलं. आणि बाबा आहेत का तुझ्या सोबत? नमस्कार ज्ञानेश्वरजी. नमस्कार. समीर सांगत होता की तुम्ही फार कष्टाने शिक्षण घेतलंय आणि अजूनही त्याच्यासाठी खूप कष्ट करता. तर एकंदरीत समीर बद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला? समीर बद्दल चांगलं शिक्षण घेऊन चांगला मोठा होईल अशी तुमची अपेक्षा आहे? वा, छान. चालेल, नक्कीच होईल. समीर ज्याप्रमाणे त्याला लक्षात आलंय तुमच्याशी बोलून आणि तुमची मुलाखत त्याने घेतली, तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं जेव्हा त्याने तुम्हाला प्रश्न विचारले असे आम्ही अभ्यास पाठवल्यानंतर? थोडस मनाला मनस्ताप वाटला. अच्छा, मनस्ताप का? तिने याच्यातून शिकला आहो. कठीण परिस्थितीतून आपण मात केली, त्यानंतर आपण इथलं मोठं घडवलं. बरोबर. अरे मग तर अभिमान वाटायला पाहिजे की या कठीण परिस्थितीमधून एवढे छान तयार झालात आणि आता मुलांना घडवता एवढे छान. जास्त नाही, थोडासा मनस्ताप, थोडा अभिमान तर आहेच. आता हो ना. आपण ग्रॅज्युएट झालाय, मग आता आपण काय करता? विषयाची गरज आहे. वा, अच्छा, खूप छान. बर. मग शेतीबद्दल सुद्धा माहिती आपण समीरला देत असता का वरवरती? वा, खूप छान. ज्ञानेश्वरजी, तुम्हा दोघांशी बोलून आम्हाला खूपच आनंद झाला आणि एक नवीन प्रेरणा सुद्धा मिळाली, त्यामुळे तुमच्याशी बोलून आम्हाला चांगलंच वाटलं. शुभेच्छा तुम्हाला. ओके, बाय बाय. बाय बाय. आधार धीर की सांत्वन सोबत काय ऐसे नाव द्यावे, सहवास स्पर्श काळजी की ओळख काय सांगू काय म्हणावे. हवासा आधार मिळतो ज्या सावलीत, दृढ नाते ऐसे त्याचे नाव आहे. आई बाबा, आई बाबा, आई बाबा हो, आई बाबा, आई बाबा. सावली सौख्याची आई बाबा, साधती हक्काची आई बाबा, त्याचे नाव आहे. खचलो मी, थकलो मी, पडलो मी, रडलो मी, आई बाबा मज तुम्ही सावरले. डोळ्यातून येता पाणी, अश्रूंची केलीत गाणी, दुःखाला अलगद मागे सारले. वाटेतून ज्या गेलो मी, स्वप्नांना गाठण्यासाठी, निस्वार्थी त्या वाटेचे नाव आहे. आई बाबा, आई बाबा, आई बाबा हो. स्मितीजी, आजचा काय सुविचार आहे आमच्यासाठी? खरं तर आज आपण पालक यांच्याबद्दल जास्त बोलतोय, पालकत्वाबद्दल बोलतोय, आणि म्हणून मला आजचा सुविचार मुलांना असं सांगायचंय की हजारो माणसं भेटतील आपल्या आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना माफ करणारे आई बाबा आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही. वाह, क्या बात है. खरंय दोस्तांनो, जगाच्या पाठीवर आपल्याला अनेक मित्रमैत्रिणी भेटतील, पण आपल्या पालकांची सर कोणालाच नाही यायची. त्यामुळे अगदी न चुकता आपल्या कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधत राहा. म्हणता म्हणता 2020 वर्ष सरतय. वर्षाअखेर तरी
मनातलं अगदी मनापासून आपल्या अपडेट्सांशी बोला आणि छान नवी सुरुवात करा. भेटूया पुढल्या भागात. ऑल द व्हेरी बेस्ट. स्टे हॅपी, कीप स्माइलिंग. बाय बाय. नमस्कार.